संकुचित परमार्थ विनोबाने सांगितलेली गोष्ट. आचार्य विनोबा भावे यांच्या एका मित्राने संन्यास घेतला होता. तो घर सोडून घराबाहेर पडला होता. काही काळ लोटला. त्यानंतर तो विनोबांना भेटायला आला. भेटीत बोलताना म्हणाला, घर सोडल्यापासून आजवर देवानं अनेक प्रकारे माझं रक्षण केलं. अतिकृपाळू आहे तो. विनोबा त्याला सहज म्हणाले, बरं मला सांग, त्याची मदत तुला कशा प्रकारे मिळाली? जरा उदाहरण देऊन सविस्तर सांगशील? तो नवा संन्यासी आपला अनुभव सांगू लागला. जेव्हा मी घर सोडून निघालो त्या दिवशी माझ्याजवळ खाण्यासाठी काहीही वस्तू नव्हती. थोडी चिंता तर वाटतच होती, पण देवानंच अकल्पितपणे मला मदत केली. मी ज्या रस्त्याने चाललो होतो त्याच वाटेने एक शेतकरी बैलगाडी घेऊन चालला होता. तो शेताकडून घराकडे चालला होता आणि त्याच्या गाडीमध्ये भुईमुगाच्या शेंगांची पोती होती. त्यातील एका पोत्याला कोपऱ्यावर छोटेसे भोक पडले होते आणि त्या भोकातून शेंगा गळून रस्त्यावर पडत होत्या. त्या खाली पडत चाललेल्या शेंगा म्हणजे जणू ईश्वराने माझ्यासाठी अभिनव पद्धतीने केलेली भूक भागवण्याची योजनाच होती असं मला वाटलं. मी त्या शेंगा गोळा करायला लागलो. त्या दिवशीची माझी गरज देवाने अशा प्रकारे भागवली. त्या शेंगा मी खात खात पुढे चाललो. हे ऐकल्यावर विनोबांना राहवले नाही. त्यांनी त्या संन्यासी मित्राला प्रश्न केला, देवाने अशा प्रकारे तुला शेंगा दिल्या की कुबुद्धी दिली रे? बाबा रे, तुझ्या पोत्यातील शेंगा गळत आहेत असे तू त्या शेतकऱ्याजवळ जाऊन का सांगितले नाहीस त्याला? तू त्याला तसे सांगायला हवे होतेस. हे तुला कसे सुचले नाही? शेंगा गळत चालल्या, तू खात चाललास आणि वर पुन्हा म्हणतोस ईश्वराने वाचवले. तो संन्यासी मित्र भांबावला आणि म्हणाला, मी त्या शेतकऱ्याला सांगायला हवे तर होतेच, पण सांगितल्यावर माझ्या भुकेचे काय झाले असते? मी काय खाल्ले असते आणि मी कसा जगलो असतो? विनोबा त्याला म्हणाले, अरे तुझे पहिले काम होते त्या शेतकऱ्याला जागृत करायचे. मग त्या शेतकऱ्यानं तुझी भावना लक्षात घेऊन तुला कदाचित काही शेंगा दिल्या असत्या किंवा खायला काहीतरी दिलं असतं. तू केलेल्या उपकाराची परतफेड तो करायला विसरला नसता. बरं, कदाचित काही दिलंही नसतं. तुझ्यावर ईश्वर खुश झाला असं म्हणतोस, पण त्या शेतकऱ्याला विचारले असते तर तो काय म्हणाला असता? देव एकाचे नुकसान करून दुसऱ्याला सुखावतो असे वाटते? तू जे हे सांगितलेस ती मला नास्तिकता वाटते. जिथे मुळातच सद्बुद्धी नाही तिथे परमेश्वर काय वाचवणार? स्वार्थ बोलून चालून संकुचित आहेच, परंतु जो परमार्थ तो पण आज अशा तऱ्हेने संकुचित बनला आहे. आणि या असल्या चित्तशुद्धीकडे दुर्लक्ष करणाऱ्या परमार्थाने आस्तिकता तर वाढत नाहीच, पण नास्तिकता मात्र वाढत जाते. यावर तो नवा संन्यासी खूप खजील झाला आणि विचार करतच विनोबांच्यापासून बाहेर पडला. स्वार्थ आणि परमार्थात असलेली अशी एक अस्पष्ट रेषा ओळखायला शिकलं पाहिजे. या रात बस दिल मांगे एक बात, कुल्फी किंग का स्वाद लाए यादों की सौगात. ये है कुल्फी किंग, असली मावे से बना, एकदम शुद्ध और हेल्थी, दिल बोले वाह. हर बाइट में मिठास, हर पल खास, कुल्फी किंग सबसे खास.